तयार. स्टेप आउट मध्ये चुकताना डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आज सकाळपासून थोडंसं खराब असं माहोल राहिला आहे मायरा या संघाटी. जरी विजयी संपादन केलं असं तरी त्यांचे खेळाडू काहीतरी इंजर्ड होत आहेत. आशा असेल की ते सुखरूप असतील म्हणून. गोलंदाज तयार रोहित. मिथुनसाठी यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. नक्कीच चेंडू पडल्यानंतर हलकंसं बाहेरच्या दिशेने वळताना खूपच दुरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे. पंचांचं दोन्ही हात हवेमध्ये. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाचं खातं ओपन होतंय. टीम चरणेपाडा या संघाचं. मैदानामध्ये आपण पाहतोय संत क्रिकेट. हळूहळू संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये खूप गर्दी या ग्राउंडवरती. कोणतीही स्पर्धा असो नक्कीच प्रेक्षकांची असते. क्रिकेटला खूप प्रेम दिलेल्या या दोन्ही गावातील प्रेक्षकांनी मग ते मान्यवर असो नेहमीच गजबजलेला हा आमचा व्यासपीठ असतो. गोलंदाज रोहित तयार. हो यावेळेस मात्र सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू होता. समजला नव्हता फलंदाज मिथुन याला. चेंडू जातोय निर्धाव. चांगला चेंडू रोहित याच्या माध्यमातून हाताळण्यात आला. रोहित चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू जरी वाईट हाताळला असेल त्यानंतर मात्र एका निर्धाव चेंडू पुढचा चेंडू घेऊन रोहित. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय शॉट लॉंग लेगच्या रिजनला. तिथं थोडंसं थंबल करताना एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण झालेली आहे आणि खातं ओपन झालेलं आहे इथे मिथुन याचं. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ते 3 या आकड्यावरती शप्पल केलं होतं. पुल करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू शॉट लॉंग लेगच्या रिजनला आणि तिथे मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. चला स्पीडअप करायचं आहे. चरणेपाडा संघ आपण कॉपरेट करायचं आहे थोडं. गोलंदाज तयार रोहित. सामना करेल मिथुन. फटका चांगला होता. हो यावेळेस मात्र सुंदर फटका कव्हर मध्ये केलेला आहे. चेंडू जातो तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर दर्जेदार आणि क्षेत्ररक्षण तिथे दाखवताना तिथे असलेला क्षेत्ररक्षक राहुल याच्या माध्यमातून जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4 या आकड्यावरती. आता सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज प्रेम. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे होतोय बीट. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू इथे स्ट्रोक सिलेक्शन करायला पाहिजे होतं. बघा पहिला चेंडू ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस नक्की तुम्ही तुमच्या स्ट्रोकला चेक करा. तुम्हाला कुठे फटका खेळायचा आहे. हलक्याशा हाताने चेंडूला ढकला आणि ग्राउंडचा अंदाज घ्या. चेंडूचा अंदाज घ्या. बॉलरला समजा आणि त्यानंतरच फटका खेळा. इथे पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू. यावेळेस मात्र माफी नसणारे चेंडूला पाठवला मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका. चुकीला माफी नाही. जसा शॉर्ट चेंडू आला तसा त्याला हुक केला. चेंडूला मिड विकेटच्या वरून पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. रोहित पुढचा चेंडू घेऊन प्रेमसाठी. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा पाहूया सेम रिझल्ट येतो. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो भादर टेमघर पाड्यानं.
आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं चला फील्ड सेटअप करून घ्यायचे. स्पीडअप करायचं. निर्धारित वेळेमध्ये आपण पहिलं षटक कंप्लीट केलं त्याबद्दल आभारी आहोत आमचं. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती कोणत्याही प्रकारचं गडीबाद झालेलं नाही आहे. जय श्रीराम चरणीपाडा या संघाचा चांगली सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल. इथे 16 धावा पहिल्या या षटकामध्ये रोहित पाटील याच्या पहिल्या षटकामध्ये कुठल्या त्या दोन्ही फलंदाज मिथुन आणि प्रेम याने चांगली सुरुवात. नवीन गोलंदाजीसाठी दीपेश कोळी हा सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी या खेळाडूची या संघासाठी आम्ही नेहमीच पाहत आलो आहे. दीपेश गोलंदाजीसाठी तयार. सामना गॅलरी एंडच्याकडून. चला दीपेश प्लीज आपण स्पीडअप करायचं आहे. आपण निर्धारित वेळेमध्ये षटक कंप्लीट केलं आहे त्याबद्दल आपल्या आभारी आहोत आम्ही. मात्र इथे काय सुरुवात केली प्रेम याने बॅक टू बॅक 2 शॉर्ट चेंडूंचा फायदा घेण्यात आला आणि 2 चेंडू 2 षटकारांसाठी पाठवले दीपेश. यावेळेस मात्र मिथुनसाठी चेंडू गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि सोपं नाही आहे अशा प्रकारचं कॅच पकडणं. चांगला जज केला आणि इथे मात्र फलंदाज बाद. येती पाहुणे सारे मनानं आज क्रिकेटच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं. नक्कीच तिथे असलेला क्षेत्ररक्षक ओम याने एक जबरदस्त झेल पकडला. सोपं नाही आहे मित्रांनो उन्हाच्या एवढ्या क्षेत्रामध्ये असं प्रकारचं झेल पकडणं. गोलंदाज तयार दीपेश. न्यू बॅटर सुमित. हो यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक हाताकडे लॉंग ऑनला सहज सोपा झेल. प्रतीक याने जबरदस्त झेल टिपला. इथे मात्र सुमित याची खेळी संपुष्टात. चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमघर पाड्यानं. जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपेश याची. मी नेहमीच म्हटलं होतं हा एक जबरदस्त गोलंदाज आहे. फ्रंट लाईन गोलंदाज आहे या ओम सईद धाबा दापोडे या संघाचा. आणि दाखवून दिलेल्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करण्यामध्ये यश इथे आलेलं आहे. दीपेश कोळी याला नवीन गोलंदाज येतोय आकाशला मात्र इथून आकाशाला गवसणी घालावी लागणार आहे. कारण का मागील षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले होते. तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे प्रेम. इथे मात्र सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे टीम ओम सईद धाबा यांना. पुढील हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज दीपेश कोळी तयार. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज दीपेश कोळी. शंकर दादा हा लय दिलदार ख्याती गाजतय हो जगभर ख्याती गाजतय हो जगभर ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आधार तरुण पिढीचा हाय आधार तरुण पिढीचा हाय आधार. नेता आमचा आहे तो साधा करलय. आणि आता
इथे मात्र आर्यन चषक झूम पकडताना या स्पर्धेमध्ये ज्याची कमतरता होती ती विकेटची हॅट्रिक इथे पूर्ण करताना ओमशाही धाबा दापोडे संघाचा दीपेश कोळी का मी म्हटलं होतं हा एक जबरदस्त गोलंदाज आहे त्याचं प्रत्यक्ष पहिल्या 3 चेंडूंवरती इथे दाखवताना दीपेश कोळी. नवीन बॅटर मैदानामध्ये पंकज पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंकज कुठल्याही प्रकारची नजर नव्हती चेंडूवरती, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 अशा या 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 18 या आकड्यावरती. जवळजवळ 3 चेंडूंनंतर धावसंख्या पुढे सरसावली, ती देखील अवांतरच्या स्वरूपामध्ये. मात्र इथे दीपेश याचा खराब चेंडू म्हणावा लागेल. सातत्याने चांगल्या लाईन ऑन लेंथवरती गोलंदाजी टाकत होता, इथे अवांतर चेंडू हाताळला दीपेश. पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. यावेळेस मात्र काय झालं काय समजत नाहीये. पहिल्या 3 चेंडूंवरती जो दीपेश कोळी दिसत होता ना, मागील 2 चेंडूंवरती दीपेश कोळी दिसत नाहीये. बघा या स्पर्धेमध्ये 5 धावा देऊन 5 गडी बाद करण्याचा विक्रम देखील एका षटकामध्ये हर्षित 11च्या आकाशने केलाय. त्यांनी देखील जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. इथे 3 गडी बाद करण्यामध्ये यश आलेले. पाहूया चौथा होतोय का. क्षेत्ररक्षक आहे नंबर 4 इज गॉन. तरुण पिढीचा आहे आधार, नेता आमचा आहे तो साधा, भरलय साऱ्यांच्या मनात. 35-40 नंबरच्या गाड्या फिरतन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो आजवर टेमघर पाड्यान. 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 धन्यवाद. बघा ज्या साईडला नॉन स्ट्राईक एंडला प्रेम आहे, प्रेम याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकल्यात. मात्र प्रेम याला त्याच साईडला थांबून ठेवलेलं आहे. टीम प्रेम देखील आउट झालेला आहे. रवी येतोय नवीन बॅटर. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला. विकेट नंबर 5 तयारच होता. थोडंसं स्वतःचा नाराज असताना अजूनही एक चेंडू बाकी आहे. पंच शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच विकेट नंबर 5 असता इथे नाखुश असताना मात्र चांगली गोलंदाजी केली, दर्जेदार गोलंदाजी इथे आपण दीपेश कोळी याच्या माध्यमातून पाहतोय. हो यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता, बॉक्कलमध्ये चेंडूला टाकला होता. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झालेली आणि या षटकामध्ये काय कमबॅक केलेले टीम ओमशाही धाबा दापोडे या संघाने धावा खर्च केल्या दीपेश कोळी आणि फक्त 3 आणि विकेट प्राप्त केलेले आहेत ते 4. काय बॅटिंग चालू होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी, त्यानंतर खराब फलंदाजी इथे पाहायला मिळाली. श्री राम चरणीपणा या संघाकडून नवीन गोलंदाज येतोय राहुल. आर.के. पाटील स्टँडिंगकडून फलंदाजीसाठी तयार असतील फलंदाज पंकज आणि रवी. इथून मात्र त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल धावसंख्या स्कोर कार्ड पुढे नेण्याचा. इथून जर 45+ धावा ह्या 5 षटकांमध्ये आल्या ना तर एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच म्हणू शकतो. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती 19. रोहित येतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. स्टेपआउटमध्ये चुकताना इथे राहुल. सामना करेल पंकज. ऑन स्ट्राईक एंडला रवी. भारी भरकम खेळाडू, मात्र फटके इथून भारी भरकम मारावे लागणार आहेत. यावेळेस मात्र चेंडू केले लॉंग ऑनच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे 1 धाव पूर्ण आणि 1च धावेवरती समाधान मानावे लागणारे. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ते 20 या आकड्यावरती खातं ओपन होते पंकज याचं.
स्ट्राईक एंडला आता रवी येतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथून येणारे चेंडूंचा खेळ बाकी असणारे फक्त आणि फक्त 17. हो सुंदर फटका डाऊन द ग्राउंड खेळला होता. चेंडू जातोय स्ट्रेटच्या रिजनला, थोडंसं थांबल तिथे. त्याचं स्वरूप 2 धावा पूर्ण करताना इथे फलंदाज रवी या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावत होती 22 या आकड्यावरती. फटका चांगला होता. धावा देखील चांगल्या आल्या. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरसावते ती 22 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23. व इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. जे पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण तयार राहायचंय. यानंतर पुन्हा एक मोठी मॅच. बालाजी स्पोर्ट विपक्ष आर्यन 11 भादवड. मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर माननीय श्री तुषारजी सोन्या चौधरी असतील. तसेच माननीय श्री शैलेश भगवानजी चौधरी. आपलं स्वागत आहे. प्रोप्रायटर आहेत निसर्ग ढाबा यांचे. इथे मात्र चांगला चेंडू होता गोलंदाजाचा. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज तयार. हो यावेळेस मात्र पलटी. काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यो फटक्याला नाव ठेवायला लागेल मला वाटतं. कसा तरी शॉट का माहीत नाही. शॉटचा स्ट्रोकचं नाव माहिती नव्हतं मित्रांनो इथे. कारण का पलटी स्कूप वगैरे हे स्ट्रोक जेव्हा खेळतात त्यावेळेस आम्हाला माहिती असतं स्कूप आहे पलटी आहे. मात्र इथे वेगळाच फटका होता. फटका खेळायचा मागं होता मात्र चेंडू गेला थर्डमॅनच्या रिजनला. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती होते. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 25. पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. कडक उन्हामध्ये मॅच चालू आहे. आयोजकांना विनंती असेल की पाणी आपण मैदानामध्ये द्यायचं आहे. आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर सामनावीर ट्रॉफीचे स्पॉन्सर माननीय श्री तुषार सोन्या चौधरी यांचं आगमन झाले. आपला आर्यन चषक 2025 मध्ये स्वागत आहे. मी टुर्नामेंटला इथे नाक्यावरतीच करतो ना. आज फ्री झालो का? उद्या मंदिरातच करू ना आपण. संध्याकाळी भेटतो ना तुम्हाला. संध्याकाळी येतो ना मी 6 नंतर. पोरं पण लावू ना. गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी यज्ञेश कोळी. मॅन फ्रॉम अंजूर यज्ञेश कोळी. हो सुंदर चेंडू होता. फटका देखील तितका चांगला गॅप मध्ये खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. दर्जेदार क्षेत्ररक्षण. थोडंसं वाईट थ्रो जरी असला तरी फिल्डिंग मात्र चांगली आहे. 2 धाव पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 या आकड्यावरती. बघा सिंगल आणि डबलमध्ये डील करत आहे तिथे दोन्ही बॅटर रवी आणि पंकज. जरी विकेट त्यांनी दिले नसतील, विकेट पडू दिले नसतील, त्यामुळे सिंगल डबलमध्ये इथे धावा येत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र विकेटची संधी. 4 खेळाडू एकसाथ. मात्र गोलंदाज स्वतः येतोय आणि इथे मात्र खेळी संपुष्टात रवी याची. चषक ठेवला यो पागोर टेंबगर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पागोर टेंबगर पाड्यानं.
थँक्यू डीजे. जीव या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय शंकरदादा जुकर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर आमच्या सर्वांचे परिचयचे आमचे चांगले मित्र तुषार जोशी तुषार चौधरी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ओ टू मयूर पाटील कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. इथे मात्र खेळा होतो चेंडू शॉट लॉंग ऑनच्या रिजनला जातोय. एक धाव आले. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 28-28 या आकड्यावरती. इथून मात्र सिंगल आणि डाबलमध्ये खेळ करताना कुठे पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी ओमसाई धाबा दापोडे या संघाच्या येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांनी केली. मग ते दीपेश कोळी असतील, राहुल असतील, यज्ञेश कोळी असतील, यांनी हातापर्यंत बांधून ठेवलेला आहे. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. मागील येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये अजूनही 16 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलं चेंडू राहुल याचं खूप रोहित याचं खूप महागडं ठरलं होतं. 2 षटकार आले होते. 16 धावा कुठल्या होत्या जय श्रीराम चर्नीपाड्याच्या फलंदाजांनी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेटची संधी, पुन्हा एकदा लॉंग ऑफ येतो. यावेळेस मात्र सुंदर झेल. रोहित पाटील झेल टिपतोय, फलंदाज फेल. जीवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान, आज भातवड टेमघर पाड्यान, आज भातवड टेमघर पाड्यान. नवीन बॅटर येतोय सूर्या. सूर्या याला डॉन नंबर 1 सारखी फलंदाजी करावी लागणार आहे. सूर्या बाय कमॉन. ते मात्र अवांतर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. मैदानामध्ये संत क्रिकेट चालू असताना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मागील 3 षटक जवळजवळ कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आलेला नाही आहे. सूर्या यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्यात यश. डायरेक्ट किक मारण्याची संधी होती इथे आणि तरी गडी बाद झालेल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये. लेझी क्रिकेट. दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक. तर यानंतर बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाहायला विसरू नका, कारण का हळूहळू मैदानामध्ये सुद्धा प्रेक्षक वाढत आहेत. खेळणारे संघ असणार आहेत आर्यन 11 भादवड विपक्ष बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. एक साईडला असतील शंकरदादा जुकर पुरस्कृत आर्यन 11 भादवड, तर दुसऱ्या साईडला विराज दयानंद चोरगे दादा फॅम टेम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये ओमकार. तर गोलंदाजीसाठी तयार 5वं षटक दीपेश कोळी, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि विकेट प्राप्त केले होते ते 4. बघा इथून संधी आहे दीपेश कोळी याला देखील चांगलं षटक हाताळण्याची, कारण का आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 विकेट आणि 5 धावा देऊन 1 षटक हाताळले ते आकाश आणि हर्षित संघाच्या. दीपेश याला संधी आहे. यावेळेस मात्र सुयर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 31-31. खराब फलंदाजीचा नमुना इथे पेश करताना टीम जय श्रीराम चर्नीपाडाचे फलंदाज. या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल का आपण स्वर्गीय इंदुबाई जुकर टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा गडी डगआउटच्या दिशेने. जय जय
मध्ये अनुज याला इथून मोठे फटके खेळावे लागणारे. संघ अडचणीमध्ये आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये फलंदाजी झाली होती यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं या चेंडूवरती. थोडंसं खराब थ्रो, कोणताही बॅकअप नव्हता तिथे. मात्र जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव. पंचांचा एक बाईसचा इशारा येतो. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33 या आकड्यावरती. बालाजी स्पोर्ट संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आर्यनचा कर्णधार इथे आलेले आहेत. त्यानंतर अजून एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज दीपेश कोळी. हो, सुंदर चेंडू यष्ट्यांच्या वरून अजून एक चेंडू जाताना. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे दाखवताना दीपेश कोळी, मॅन फ्रॉम अंजूर. रणजितजी गुळवी जोशी फाउंडेशनचे कर्णधार, आपलं स्वागत आहे. VIP डाईजवरती मी शंकरदादा जुकर यांच्या वतीने आपलं आर्यन चषक 2025 मध्ये स्वागत करते. हो, सुंदर चेंडू. काय गोलंदाजी या गोलंदाजाकडे. अतिशय सुंदर चेंडू. काय व्हेरिएशन आहे. जणू मला असं वाटलं की शेन वॉन यांनी तो चेंडू टाकला. डाव उजव्या हाताचे शेन वॉन लेग स्पिनर होते. जबरदस्त. काय वळला चेंडू. पडल्यानंतर चेंडू ऑफ साईडच्या रिजन एक जबरदस्त वळला. अतिशय सुंदर गोलंदाजी. इथे गोलंदाजीचा नमुना पेश करताना दीपेश कोळी, अंदूरचा खेळाडू. हो, पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्ट्रेट चेंडू टाकला होता. कोणत्याही प्रकारचा व्हेरिएशन नव्हता. शेवटचा चेंडू. बघा, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एकाच चेंडूवरती 6 चेंडू, एकाच चेंडूच्या व्हेरिएशनच्या सहाय्याने तुम्ही 6 चेंडू टाकू शकत नाही मित्रांनो. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे 6 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी स्कोअर कार्डवरती लागली ती फक्त आणि फक्त 33. आणि येणारे पुढचे 30 चेंडू आणि जी धावांची गरज असणारे ओमसाई धाबा या संघाला ती असणारे 34. चला, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही कर्णधार संदेश पाटील यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन ही नाणेफेक करून घ्यायची. इज ओव्हर टू संदेश पाटील. थँक्यू DJ दीपेश. आपण पुढील मॅचचं टॉस इथे करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय श्री या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर आणि त्याचबरोबर तुषार चौधरी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन इथे जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तनिष आणि त्याचबरोबर बालाजी स्पोर्ट टीम संघाचे कॅप्टन आहेत आणि आर्यन 11 टीम संघाचे कॅप्टन चंद्रकांत जोशी आपल्यासोबत जोडत आहेत. दोन्ही कॅप्टनचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विराज चोरके फॅम टीम बालाजी स्पोर्ट आणि शंकरदादा जोकर फॅम टीम आर्यन 11 टीम एका बाजूला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस दाखवित आहात. या स्पर्धेचे स्वतः आयोजक आहे शंकरदादा जोकर. आणि आपण जी स्पर्धा पाहतोय कालपासून आर्यन 11 ट्रॉफी 2025 चंद्रकांत जोशीचा कॉल आहे. आर्यनच आलेला आहे. आर्यन असा कॉल दिला होता. थँक्यू सो मच दादा. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. थोडीशी चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे कारण की या स्पर्धेचे आयोजक स्वतः ही मॅच खेळणार आहेत. चंद्रकांत, काय म्हणशील ज्या प्रकारे टीम बांधणी केलेली आहे, काही खेळाडू पोचलेले नाही आहेत, ते पोचत आहेत, मात्र जे खेळाडू आहेत त्या खेळाडूकडून काय अपेक्षा या सीझनमध्ये? जेवढे खेळाडू आता सध्या अवेलेबल आहेत ते त्यांच्याकडनंच अपेक्षा राहील कारण का जे येतात ते खेळतात आणि त्यांनी चांगलं खेळावं अशी अपेक्षा असेल आणि प्रत्येकाने 100% देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुम्ही स्वतः ऑर्गनाईज केलेली आहे, ही परंपरा सुरू ठेवलेली आहे. तुम्ही थोडं लेट झालं मगर ग्रेट असं म्हटलं ते, लेट मगर ग्रेट. स्पर्धा ठेवली हे फार महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येक वर्षी तुम्ही आयोजन करता आणि युवा खेळाडूंना तुम्ही नेहमी प्रोत्साहन करत आलेले आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना तुम्ही प्रत्येक वर्षी ही स्पर्धा ऑर्गनाईज करताय, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार?
स्पर्धा ही प्रत्येक वर्षी चालत राहणार. जोपर्यंत शंकरदादा यांच्या आमच्यासोबत साथ असेल तोपर्यंत आम्ही स्पर्धा करत राहणार आणि पुढेही करत ठेवूच. कारण का सध्या आता आमचं एकच लक्ष आहे की जेवढेच प्लेअर आता जे उरलेत आमच्यामध्ये त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कारण का जे बाहेरचे होते त्यांनी ते आम्हाला धोका दिला आहे. तर त्याप्रमाणे आम्ही आता गावच्या हिशोबाने जे प्लेअर आमच्याकडे आता अवेलेबल आहेत त्यांचा नक्की विचार करून ही स्पर्धा आणि जी टीम आहे ती चालत ठेवू. तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की धोका. नक्कीच मी पहिल्या दिवसापासून अगदी कालपासून सांगत आहे, प्रत्येक संघाला कर्णधाराला तुमची साथ हवी आहे. प्रत्येक संघाने खूप चांगलं खेळणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या गावाचं नाव उंच करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की तुमचे जे संघ मालक असतात ते नेहमी आपल्या खिशातून फीस टाकत असतात. तर तुम्ही चांगला परफॉर्मन्स करणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडून जी तुम्ही अपेक्षा केलेली आहे की 100% प्रत्येकाने देणं फार महत्त्वाचं आहे. टॉस जिंकलं त्याबद्दल काय सांगशील तुम्ही? नक्कीच फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एक अपेक्षा करू शकतो की एक चांगला सामना होईल. कारण की बालाजी स्पोर्ट टीम संघ देखील एक चांगला संघ आहे. त्या संघाबरोबर खेळायचं आहे. काय माइंडमध्ये 5 षटकामध्ये किती धावणं थांबवण्याचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आहे. कारण का बालाजी स्ट्रॉंग टीम आहे आणि मागची जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये ते रनरअप सुद्धा होते. त्यांनी सुद्धा एक मोठा इव्हेंट केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा ते विनर की रनर होते. पण चांगली खेळलेली टीम आहे आणि सध्या तरी ते टॉपला आहेत. म्हणजे आम्ही म्हणू शकतो की एक चांगला मॅच होणार आहे. नक्कीच नक्की. आपल्या संघासाठी शुभेच्छा. बालाजी स्पोर्ट टीम संघाचे कॅप्टन आहेत तनिष. तू टॉस जिंकला, तुझं निर्णय काय असतं? फिल्डिंग असतं. आता बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50+. 50+. या चालू हंगामामध्ये आर्यन 11 सोबत कधी मॅच झाली आहे? नक्कीच तनिष याच्या नक्कीच माहितीनुसार की तुमचा सामना झालेला नाही आहे. तर तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकले आर्यन 11 टीम संघाच्या चंद्रकांत जोशीने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉम्बॉक्स मयूर पाटील आणि साहिल शिल्के. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस होता, परंतु यष्ट्यांचा वेध घेतला असता बॉलनं. दोन्ही पायांच्या मधनं बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आर्यन चषक 2025 मध्ये. भरपूर चांगले मॅच सध्या तरी पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला जय श्रीराम चरणीपाडा अगेन्स्ट टीम ओमसाई ढाबा दापोडे. प्रभू आहेत इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते आणि हे काय केलं, करत काय होते हाच प्रश्न पूर्ण टीमला देखील पडला आहे. प्रयत्न चांगला तर होता, परंतु हे काय केलं? कॅच सोडली की मॅच सोडली? आधीच तुमच्याकडे धावा भरपूर कमी आहेत. तुम्हाला 34 धावा बनवायच्या आहेत, धावा रोखायच्या आहेत टीम चरणी पाडायला. आणि तुम्ही अशा जर झेल ड्रॉप कराल तर सामना लवकरात लवकर संपवू शकते टीम ओमसाई ढाबा दापोडे. हा फुल टॉस स्क्वेअर रेगला खेळाडू आता देखील एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल, 3 या अंकावरती जाऊन पोहोचेल. तीन धावा धावफलकावरती ही जोडी. यानंतर देखील भरपूर चांगली लढत पाहायला मिळणार आहे. एक संकल्पना आर्यन चषकामध्ये भरपूर सुंदर पाहायला मिळाली की जेवढे संघ खेळतात तेवढे प्रथमतः एकमेकांविरुद्ध खेळतात. हा फटका फसला, चेंडू हवेत. यष्टीरक्षक कॉलिंग महत्वाची होती आणि फाईन लेगच्या खेळाडूने ती कॉलिंग केली. जीप टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का लागतो टीम ओमसाई ढाबा दापोडे संघाला.
संगीत आपण छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणार हे गीत ऐकतोय. सांग ठोकुनी छाती राजा माझा शिवछत्रपती. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या शिवजयंती पूर्ण महाराष्ट्रभर साजरी केली जाईल आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आत लागत असताना आता रोहनला देखील मैदान सोडावं लागेल. दोन विकेट याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहू शकता आमचे वन मॅन शो या स्पर्धेचे करता धरता ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली असे शंकरदादा जुकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खरं तर दादांची एकच संकल्पना की दादा नेहमी बोलतात की मोठ्याला मोठं करून काही अर्थ नाही आहे. लहानांना जेव्हा आपण मोठं करतो तेव्हाच आपण मोठे होतो. ही शंकरदादा जुकर यांची संकल्पना. गोलंदाज सज्ज. यावेळेस बघा अगदी खालच्या टो एंडला बॉल लागला आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सुशील आला आणि चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी केली जाते. नक्कीच त्यांना देखील माहिती आहे की 34 धावा आपल्याकडे आहेत. 34 धावा म्हणजे भरपूर धावा आहेत आपल्याकडे. धावा रोखल्या जाऊ शकतात. या मैदानाचा विचार केला थोडंसं छोटं क्रीडांगण आहे परंतु भरपूर चांगली बॅटिंग. खरं तर मयूर दादानं उल्लेख केला या अगोदर की आतापर्यंत जेवढे सामने झाले कालपासनं त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच बॅटरलाच मिळाली आहे. परंतु आता संधी मिळू शकते आहे गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच पटकावण्याची. कारण चरणीपाडा संघ यांनी देखील आता फाईट करायला सुरुवात केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट गेला म्हणजे कमबॅक कुठे ना कुठे झाला टीम चरणीपाडा संघाचा आणि आता पुन्हा एकदा संधी त्यांच्याकडे आहे. कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल राईट आर्मवर द विकेट. यावेळेस सर बाट लॉफ्टेड फटका. लॉंगॉनचा खेळाडू इंटरेस्टेड तर आहे परंतु एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 10 या अंकावरती. अजून देखील तुमच्याकडे यावेळेस फटका फसला. लॉंग ऑफला खेळाडू आणि चांगले प्रयत्न झाले. यावेळेस चांगला प्रयत्न चांगला अटेम्प्ट पाहायला मिळाला. खरं तर मी उल्लेख हेच करेन की ते जे झेल ड्रॉप झाली कुठे ना कुठे ती विचार करावा लागेल चरणीपाडा संघाला. अजून देखील विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपलेला नाही. या मोठमोठ्या स्पर्धा अजून देखील या भिवंडीमध्ये होत आहेत त्यामुळं थोडासा चांगला खेळ करावा लागेल. अर्ध हंगाम तर संपला आणि तुम्ही अशा प्रकारे मिस्टेक करू शकत नाही. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅटरची दांडी 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 गुल चषक ठेवला यो मगर टिमगर पाड्यानं आणि याने चषक ठेवला यो मगर टिमगर पाड्यानं. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान पोर खेळतन मैदानान. न्यू बॅटर आता रोहित पाटील येथील हिटिंग बॅट्समन आहे परंतु आता मिडल ऑर्डरला काहीतरी करून दाखवावं लागेल. विकेट जातात विकेट गमावले जातात. धावा तुमच्याकडे आहेत डिफेंड करण्यासाठी टीम चरणीपाडा त्यामुळं कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते.
बॉलर सुशील. पुढचा बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि आतापर्यंत मला वाटतं 3 विकेट गेलेत. पुढचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. खराब चेंडू आहे. प्रहार तर झाला उत्तम आणि विकेटचं पतन मला वाटतंय झालंय. आणि मैदानी डिसिजन थर्ड अंपायर नाही या. सो यामुळं या चेंडूवरती झेल कंप्लीट झाला आणि अशा प्रकारे बॅटर रोहितला मैदान सोडावं लागेल. तिसरे पंच नाही आहेत. थर्ड अंपायर नाही आहेत. धावफलकावरती धावा 12 धावा. 12 रन ऑन कार्ड. 12 रन. 4 विकेट के नुकसान पे. खरं तर फुल टॉस बॉल आणि तुम्ही रिव्हर्स खेळला. स्ट्रोक एक्झिक्यूट केला परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. चांगला झेल सूर्यानं टिपला. सूर्या भाई नक्कीच डॉन नंबर 1चं आठवण लगेच येते सूर्या बोलल्यानंतर. तुफान उठा देंगे. न्यू बॅटर प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक आलेत परंतु आता नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक असतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला प्रभू पाहायला मिळतील. मिथून आपलं स्पेल कंटिन्यू करतोय. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 2 विकेट काढले होते त्यानं. त्यामुळे त्याला जबाबदारी दिली. ओहो हो काय घडलं या क्षणाला. बॅटचा स्पर्श झाला होता का हा प्रश्न आहे आणि हे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. म्हणजे बॅटला स्पर्श झाला नव्हता. एका क्षणाला वाटलं की बॅटला स्पर्श होऊन गेला की काय बॉल. परंतु या चेंडूवरती या 1+1 अशा 2 धाबा आणि आता प्रतीक पाटील स्ट्रायकिंग एंडला असतील. खरं तर प्रतीक पाटील म्हटलं तर कुठल्याही गावचं असो, मग तो टेंबिवली असू दे, पिंपळगर असू दे, नाहीतर सुरई असू दे, चांगलाच खेळ प्रतीकचा पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेस लॉफ्टेड फटका खेळायचा होता. डीप मध्ये खेळाडू आहेत. कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाही आणि या चेंडूवरती एक सिंगल. दरम्यान कंप्लीट. एका धाब्यानं धावफलक 15 वरती. 15 ऑन कार्ड. मिथुन गोलंदाजी ट्रैक वरती. बढ़िया गेंदबाजी यहाँ पर मिथुन द्वारा अभी तक देखने को मिली है. अगली गेंद लेकर खराब लाईन. खरं तर बॅटरनं हा चेंडू स्पर्श जरी केला असताना तरी चांगल्या धावा मिळाल्या असत्या. परंतु हा चेंडू निर्धाव वाईट बॉल आला. खुदून काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू. कोणती मिस्टेक नाहीये. विकेट आली आहे. त्याला कंटिन्यू ठेवलं तिसऱ्या षटकामध्ये आणि भरपूर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका फसला मात्र खेळाडू पोहोचू शकले नाहीयेत. बॉल अडवावा लागेल.
परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ. येतोय हा चौकार. स्टेप आउट झाला. चेंडू हवेत. लॉंग ऑन आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लिअर झालाय लॉंग ऑनला. षटकार. हे वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओहो हो, दांडी झाली गुल. शिवराय गेली नसती तरी सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला असता. आता समीकरण राहिलंय 8 धाबा अजून बनवायच्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे धाबा आहेत. इथून पुढचा बॉल. अपील केली जाती पंच सहमत नाही आहेत. हा डॉट बॉल आला आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. म्हणजे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज होती म्हणजे 8 धावांची. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये सध्या. टीम जय श्रीराम चरणीपाडा अगेन्स्ट टीम उमसाई ढाबा दापोडे. यानंतरची मॅच देखील भरपूर चांगली भरपूर मोठी पाहायला मिळेल. आर्यन 11 भादवड अगेन्स्ट टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली. चांगली लढत ती देखील पाहायला मिळणार आहे. प्रतीक पाटील आणि सुजल नाईक ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. 8 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 8 रन की जरूरत यहाँ से मैच को जीतने के लिए. 8 रन बचा सकती है टीम चरनीपाड़ा. गेंदबाजी उतनी तीखी हुई है अभी तक. सटीक लाइन सटीक लेंथ पे गेंदबाजी अभी तक टीम चरनीपाड़ा के द्वारा. लेकिन इस वक्त पे ये चौथे ओवर में गेंदबाज आकाश को बुलाया गया. आकाश को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. मिथुन ने बहुत अच्छी गेंदबाजी की. उनके स्पेल में अगर देखें तो 4 विकेट उन्होंने लपके. लेकिन आकाश को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. चलिए ज्यादा वक्त नहीं है हमारे पास. गोलंदाज आकाश. पुढचा बॉल. ओहो हो, चांगला स्क्वेअर कटचा अंदाज. फटकाला जवाब. बॉल अडवलं जाईल. 2 धाबा वाचवल्या. कौतुक करावं लागेल. स्क्वेअर कट अगदी लेट कट आपल्याला पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. या ठिकाणी नक्कीच थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी शुभागमन झालाय सेजल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय संजयजी रत्ने साहेब आणि त्यांच्या समेत पवनजी रत्ने साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हे काय घडलं पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळून काढलं परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता 2 धाबा बनवायच्या. मी उल्लेख केला होता आकाशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला टप्प्यावरती तो गोलंदाजी तर करतोय परंतु नजाकत या प्रतीक पाटील जी पाहायला मिळते. या अगोदर देखील लेट कट पाहायला मिळालं परंतु आता देखील लेट कट थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा त्यांना प्रयत्न केला. हा चेंडू फुल टॉस आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम ओमसाई ढाबा दापोडे संघानं. अभिनंदन टीम ओमसाई ढाबा दापोडे. अँड हार्ड लक
टीम जय श्रीराम चरणीपाडा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आपण देऊयात लगेच मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट, ज्यानं तब्बल 6 विकेट ज्यानं ठिपले. ज्याने तब्बल 5 विकेट कंप्लीट केले तो दीपेश कोळी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कसं काय बाजूला विकेट एकच विकेट आहे, लिवलंय का ते मी? अरे यो लिवला नाही ना, लास्टची ओव्हर 5वी. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी संजयजी रत्ने साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते दीपेश कोळीला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. ही ट्रॉफी आपण दीपेशला देऊयात. संजयजी रत्ने साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर मी पवनजी रत्ने साहेब आपल्याला देखील विनंती करेन की आपण देखील जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण थंड पेय देऊयात. गरमीच्या मोसमला सुरुवात झाली आहे. थंडा रहो, थंडा थंडा कूल कूल अशी थम्सअप दिली जाते. अभिनंदन टीम ओमसाई ढाबा दापोडे. चला आपण लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. टीम आर्यन 11 भादवाड संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 2 मिनिटं ब्रेक आहे, परंतु आपण